भारत पवारांनी वर्षावरती येऊन आपली भेट घेतली। प्रशासकीय आणि राजकीय विषयांवर चर्चा, मुख्यमंत्र्यांची माहिती। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कर्जमाफीबाबत पुनरुच्चार। जिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता। सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सही केल्यामुळे कायदेशीर प्रश्न उपस्थित। माजी खासदार आनंद परांजपेंनी घेतली शरद पवारांची भेट। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सिल्व्हर ओकवरती जात घेतली पवारांची भेट। पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण सीबीआयच्या रडारवर। नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लास चालकांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। तपासात आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता। नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडमध्ये। मुलीसाठी 5 लाखात पेपर विकत घेतल्याचा आरोप। सीबीआयची तब्बल 8 तास झाडाझडती। वसईमध्ये एटीएम मशीन गणलं। 100 रुपये टाकल्यावर मिळतात 500 रुपयांची नोट। ग्राहकाने व्हिडिओ बनवून केली पोलखोल। बँककडून दुरुस्ती सुरू। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बँकेच्या कर्जाबाबत केलेलं एक विधान सध्या चांगलं चर्चेत आहे। सर्वसामान्य लोक जे कर्ज घेतात ते प्रामाणिकपणे फेडतात, पण श्रीमंत लोक बँकांचे पैसे बुडवतात, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलंय। फिर धीरे धीरे उनने शुरू किया, तब 300-400 ई रिक्शा सब पेमेंट बहुत अच्छा करते हैं। गरीब आदमी रेगुलर पैसा देता है, डिफॉल्ट में बड़े आदमी जाते हैं। ये दुर्भाग्य से रिकॉर्ड से सिद्ध होता है। पर पैसा जो होता है वो धनवान आदमी को पहले मिलता है और गरीब आदमी को देते समय बहुत झंझट होती है। तो स्वाभाविक रूप से ऐसे छोटे छोटे लोगों के जीवन को बदलने का काम कोऑपरेटिव बैंकों ने किया है। आत्ताच्या क्षणाला महाराष्ट्रात सर्वेक्षण केलं तर मुख्यमंत्री पदासाठी इतर कोणाहीपेक्षा एकनाथ शिंदेंना जास्त पसंती मिळेल, असं वक्तव्य शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार बच्चू कडूंनी केलंय। त्यांच्या या विधानानंतर भाजपाकडून पलटवार करण्यात आलाय। आमचं गोड चाललंय, कडूपणा आणू नका, अशा शब्दात नितेश राणे यांनी पलटवार केलेला आहे। शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतोय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे, तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं। मला एकट्यालाच नाही वाटत। तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे। बच्चू कडूने अवेळी उगाची डरकाळी फोडू नये असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे। कारण का अतिशय चांगलं वातावरण आज महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळामध्ये असताना उगाच काड्या टाकण्याचं काम कडूने करू नये। किंबहुना गोड आमचं सगळं चालणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये कडूपणा बच्चू कडूने आणू नये। प्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल डिझेल कपातीसाठी वाहन ताफ्यामध्ये कपात करायचे निर्देश दिले होते। मात्र स्वतः खुद्द केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आता मेट्रोमध्ये फिरतायत। मात्र या उलटच बुलढाणा इथल्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यक्रमात या आवाहनाला हरताळ फासला हे पाहायला मिळतंय। अमरावती विद्यापीठाचं मॉडेल डिग्री कॉलेजचं भूमिपूजन कार्यक्रम होतं आणि त्यासाठी अनेक संख्येनं वाहनं आल्याची दिसून आली। ज्या नियोजित कार्यक्रम होता आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला तर ते भूमवर उत्तर देणं बरोबर नाही, पण मी सांगेन की आता तुम्ही इतके पत्रकार आले असते तर मला वाटतं तुम्ही लोकांनी सगळ्यांनी एका गाडीत फिरायला पाहिजे। आणि आता तिथं मग बस स्टेशन सारखी गाडी उभी राहील का मी थांबलो मागच्याने या बस। आता याच्यामध्ये दिवसेंदिवस हे अवेअरनेस लोकांमध्ये चाललेलं आहे। आता लोक ते येतील, हळूहळू येतील। आता एकाच दिवसामध्ये काही फरक पडत नसतो। जिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे।
सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हा वाद समोर आलाय. जिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सही केल्यामुळे कायदेशीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. मात्र 29 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे 30 एप्रिल रोजी केलेल्या सहीवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलेलं होतं आणि या पत्रात पक्षाकडून पाठवण्यात येत असलेलं हा पत्र व्यवहार जो आहे तो अंतिम आहे असं समजावं असा देखील उल्लेख त्यात करण्यात आला आहे. इंधन टंचाई तयार झाली आहे आणि यावर आता नरेंद्र मोदींनी देशवासियांना गंभीर इशाराही दिलाय. इंधन जपून वापरा, संकटाची स्थिती सुधारली नाही तर सगळं काही संपेल. काही दशकात झालेली प्रगती पुसून प्रचंड गरिबी येऊ शकते असा इशारा मोदींनी दिलाय. नेदरलँड्समध्ये भारतीयांना संबोधित करताना मोदींनी हे विधान केलंय. पहले कोरोना आया, फिर युद्ध होने शुरू हो गए और अब आज की एनर्जी क्राइसिस है. ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है. हम सभी देख रहे हैं, अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा. दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी. तर भोसरीमध्ये आमदार महेश लांडगेंना माजी महापौर मंगला कदमांनी धारेवर धरले. माजी आमदार विलास लांडे यांना पराभूत करण्यासाठी तुम्हाला मदत करत होते, परंतु तुमचे नगरसेवक आमची मदत करत नाहीत असा आरोप करत त्यांनी आमदार महेश लांडगे यांना जाब विचारला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झालेला आहे. तुम्ही मला पत्र दिलं ती बाई म्हणते महेश दादा मला सांगतो हे का आम्ही तुमचं प्रामाणिक 15 वर्ष काम केलेलं आहे. ती सगळी विदर्भातली लोक आहेत, सगळी विदर्भातली लोक आहेत तुम्हाला मतदान करतात. आम्ही तुम्हाला सांगून साक्षीनं देऊन तुम्हाला मी विचारून काम केलं. तुम्ही मला पत्र दिलं. ती बाई म्हणते महेश दादा मला सांगतो हे सगळं करायला पाडायला. तुमच्या नावाने डायरेक्ट करते ते. काय तुमच्या नावाने तिने प्रेस घेतली आणि तुमच्या नावाने नामदेवराव जाधवला बोलावलंय. मी तुम्हाला विचारलं होतं मी करू का नको करू, विचारलं होतं का नव्हतं. मी विलास लांडेला पाडायसाठी महेश दादा 15 वर्ष मी तुमचं काम करते. तर पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती संस्थांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. राज्य सरकारनं निर्णय हा घेतलाय. तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीनं सर्वांगीण विकास होणार असल्याचं मत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत मांडलंय. दरम्यान ट्रस्टचे सरचिटणीस आमदार हेमंत रासनेंच्या पाठपुराव्याला आता यश आल्याचं पाहायला मिळतंय. बघा आता बीएमसी मधला बदली घोटाळा पुन्हा सुरू झालाय. भाजपनं आरोप केलाय. भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी हा आरोप केलाय. नवीन बदली यादीमध्ये 55 अधिकाऱ्यांना पूर्वीच्या यादीमध्येच पदस्थापना दिली गेली, त्याचा प्रयत्न होतोय असा दावा त्यांनी केलाय. बदली घोटाळ्याबद्दल बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांना मिहिर कोटेचांनी पत्र पाठवलं आणि त्याची माहिती दिली आहे. नियमित बदल्यांच्या नावाखाली पुन्हा कॅश फॉर पोस्टिंग सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय. मीरबाई काय सांगाल, हा महाबदली घोटाळा महायुतीच्या सरकारमध्ये खर तर आपण आपलं सरकार असताना देखील आपण ही एक प्रकारे विजल ब्लोअरची भूमिका आपण निभावत आहात आणि निर्भीडपणे हा घोटाळा उघडकीस आणतात. काय घोटाळा आहे हा संपूर्ण सविस्तर सांगा आम्हाला. नोव्हेंबर महिन्यात महानगरपालिका निवडणुकीच्या आधी जवळपास 160 सब इंजिनियर आणि असिस्टंट इंजिनियर यांची बदलीचे आदेश निघाले होते, जे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी त्यांना रद्द करायचे आदेश काढले होते. आता पुन्हा ट्रान्सफर तर व्हायलाच पाहिजे. रुटीन ट्रान्सफर ते जे अडकलं होतं ते करताना त्या यादीमध्ये जे 55 ठराविक लोकांना ज्या बदलीची जागावरती पाठवण्यात येत प्रस्तावित होतं, आता झालेली जी नवीन यादी आहे त्यामध्ये ते 55 लोकांना त्याच जागावरती
पुन्हा पाठवतायत. आधी 161 लोकांचा बदलीचं प्रकरण होता, आता 55 लोकांचं बदलीचं प्रकरण आहे. आणि हे मला निदर्शनात आलं, मला माहिती भेटली, मी त्याची एक कॉपी घेतली आणि आपले महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांना पत्रही लिहिलं की ही यादी प्रस्तावित आहे आणि आपण दक्षता घ्यावी, कारण मला वाटतं एक 2-3 दिवसात ती यादी त्यांच्याकडे पोहोचायची शक्यता होती आणि म्हणून ते आधीच त्यांना कल्पना दिली की हे सर्व गडबड चालू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीचं राज्य आहे. या घोटाळ्यात जे कोणी अधिकारी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की देवाभाऊंचे सैनिक उभे आहेत आणि तुम्हाला हे घोटाळा आम्ही करू देणार नाही. म्हणजे कुठे नाही तर कुठे घोड आहेच आणि मला खात्री आहे की आयुक्त महोदया याचा दक्षता घेतीलच आणि हे सर्व थांबवणार. ट्रान्सफर हे रुटीन प्रोसेस आहे आणि तो झालाच पाहिजे, पण याच्यात ज्यावेळी व्यवहार करून पर्टिक्युलर बदल्या स्वतःच्या सोयीप्रमाणे जे करायचा प्रयत्न चाललाय ते आम्ही उघडकीस आणलं. तर हे होते मिहीर भाई. न खाऊंगा न खाने दूंगा हा जो त्यांचा नारा आहे त्यावरतीच ते ह्या पद्धतीने या मार्गावर चालतात आणि मुंबई महानगरपालिकेतला हा महाबदली घोटाळा होऊ देणार नाही असा त्यांनी निर्णय घेतला आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई झाल्याशिवाय ते शांत बसणार नाहीये. राजेश शिंदे, न्यूज 18 मराठी, मुंबई.